पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम आणि मनसेच्या नेत्यांमध्ये वादावादीचं प्रकरण ताजं असतानाच आता पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह हे सुद्धा चर्चेत आलेत। पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडनं राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा अवमान करण्यात आल्याचा आरोप स्वतः बनसोडेंनी केलाय। अण्णा बनसोडे आणि त्यांच्या पक्षाचे सर्व वरिष्ठ सहकारी आंदोलन करून त्यांना निवेदन देण्यासाठी महापालिकेत आले होते आणि त्यावेळी त्यांचं निवेदन घेण्यासाठी महापालिकेचा कोणताही राजपत्रित अधिकारी हजर नसल्यानं संतापलेल्या अण्णा बनसोडे यांनी अक्षरशः आपल्या सहकाऱ्यांसह पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दारावर बसून ठिय्या आंदोलन केलं। पिंपरी चिंचवड शहरात विकास आराखड्याच्या नावावर टाकण्यात आलेल्या चुकीच्या आरक्षणाविरोधात आम्ही मोर्चा काढून निवेदन देणार होतो आणि याची पूर्वकल्पना आयुक्तांना असताना सुद्धा आयुक्त शेखर सिंह हे स्वतः हजर राहिले नाहीत। तसंच इतर कनिष्ठ राजपत्रित अधिकारी देखील उपस्थित नसल्यानं आपल्याला महापालिकेच्या दारावरच जवळपास 30 मिनिटात ताटकळत उभं राहावं लागलं। आयुक्तांना संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीला देखील कशी वागणूक द्यायची याची जाणीव नसल्याची तक्रार स्वतः अण्णा बनसोडेंनी केली आहे आणि आता या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे आपण ही तक्रार करणार असल्याचं अण्णा बनसोडे म्हणाले। पिंपरी चिंचवड शहराचा नवीन विकास आराखडा तयार केल्यानंतर जाहीर केल्यानंतर त्यावरती 2 महिन्याच्या कालावधीमध्ये सूचना हरकती मागवल्या होत्या। जवळजवळ 50,000 सूचना हरकती या ठिकाणी आल्या होत्या आणि जो विकास आराखडा तयार करण्यात आलेला ज्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली हा विकास आराखडा तयार करण्यात आलाय, हा विकास आराखडा तयार करत असताना शहराच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या ठिकाणी आरक्षण ज्या ठिकाणी लागणार आहेत त्या आरक्षण एक तर त्या ठिकाणी टाकली गेलेली नाही। ज्या ठिकाणी भरवस्ती असेल त्या ठिकाणी केलेले आरक्षण चुकीचे आहेत। एकंदर जर बघितलं तर आज तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष योगेश बल, विलास लांडे यांच्या नेतृत्वाखाली आज शहरामध्ये जन आक्रोश अति भव्य आक्रोश असलेला जनमोर्चा या ठिकाणी गेली 3 तासापासून चालू आहे। खरं बघितलं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्ताचं काम होतं की आम्ही निवेदन देण्यासाठी या ठिकाणी पदाधिकारी या ठिकाणी माझ्यासहित उपस्थित आहेत, तर ते निवेदन न घेता एक तर त्यांच्या चेअरवरती कमिशनर या ठिकाणी उपलब्ध नाहीत, कमिशनर नाहीत तर ॲडिशनल कमिशनरही या ठिकाणी उपलब्ध नाहीत। वास्तविक बघितलं तर शहराच्या दृष्टिकोनातून विकास आराखड्याचं महत्त्व आणि शहराचा विकासाचा महत्त्व खरं तर त्यांच्या मनीना ध्यानी नसेल, कारण का ते त्यांची या ठिकाणावरनं 3-4 वर्षामध्ये बदली होती। पिंपरी चिंचवड शहराचा विकास करत असताना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रीय अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय दादांनी गेली 20 ते 25 वर्षापासून या शहराचं नेतृत्व केले, या शहराचा विकास केलेला आहे। विकासाच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या ठिकाणी रस्ते लागतील, ज्या ज्या ठिकाणी ज्या वस्तूचं ज्या आरक्षण पाहिजे त्या आरक्षण आदरणीय दादांनी टाकलेले। आज महत्त्वाचा मुद्दा एवढा मोर्चा काढल्यानंतर आम्ही आज जवळजवळ महानगरपालिकेच्या या आवारामध्ये या गेटवरती माझ्यासहित माझे आमदार विलास लांडे पाटील असतील, अजित गव्हाणे असतील, शहराचे अध्यक्ष योगेशजी बल असतील, महिला अध्यक्ष असतील, प्रत्येक नगरसेवक असेल, आम्ही सर्वजण या ठिकाणी अर्धा तास फक्त निवेदन घेण्यासाठी म्हणून खरं तर त्या कमिशनरचं काम होतं, पण ते निवेदन घेण्यासाठी कुणाला पाठवलंही नाही, स्वतः उपलब्ध नाही राहिले। तर पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी सर्वजण या गोष्टीचा निषेध करत आहे। आम्ही त्यांना निवेदन न देता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, जिल्ह्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, हेच निवेदन हेच शिष्टमंडळ घेऊन आम्ही महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र शासनाकडे त्याची दाद मागण्यासाठी जाणार आहे। पण आज जे कृत्य कमिशनरनी केलेले त्याबद्दलही तक्रार आम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहोत। मान राखणं किंवा ना राखणं हे त्यांना तिथं गेल्यानंतर जी तक्रार केली जाईल त्याच्यानंतर जी कारवाई होईल त्यातनं कळून येईल, तुम्हालाही माहिती पडेल। आयुक्त म्हणजे काय पिंपरी चिंचवड शहराचा शिल्पकार नाही, पिंपरी चिंचवड शहराचे शिल्पकार आदरणीय दादा आहे। इथनं जरी डीपी गेला तर डीपी हा शासनाकडे जाणार आहे। त्या जिथं बाबा शहराच्या दृष्टिकोनानं आम्हाला कुठल्या बदल करायचा आरक्षण तो अधिकार आम्हाला सर्वांना आहे, कमिशनरला काय तो अधिकार नाही। त्यांनी त्यांचं काम केलेले आणि ज्यांनी हा डीपी तयार केलेला आहे, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा डीपी तयार झालेला आहे, माझ्या मते त्या कुलकर्णी मॅडम म्हणून होत्या ना, कुलकर्णी मॅडम होत्या आणि त्यांनाही तो चार्ज दिला गेला होता। यापूर्वीचे त्या ठिकाणी नगर सचिव का नगर खात्याचे नगर रचना खात्याचे
मला वाटतं शेंडे साहेब होते, त्यांची अचानक बदली केली, काय आम्हाला कळायलाच मार्ग नाही. ह्याच्यात कमिशनरचा हात आहे का बाकीच्या अजून इतर लोकांचा हात आहे आरक्षण टाकण्यामागं आणि आरक्षण बदल करण्यामध्ये. दरम्यान अण्णा बनसोडे स्वतः निवेदन घेऊन येणार याबद्दल आपल्याला पूर्वकल्पना नव्हती आणि त्या संदर्भात कुठलाही पत्रव्यवहार झाला नव्हता असं सांगत आयुक्तांनी आपलं स्पष्टीकरण दिलंय. आज आपल्या स्टेट इलेक्शन कमिशनची पुणे विभागीय कार्यालयामध्ये मीटिंग होती. मी त्या मीटिंगच्या निमित्ताने पुणेमध्येच होतो. जेव्हा मोर्चा इथे आला, जेव्हा असं कळालं की अण्णा बनसोडे साहेब सुद्धा त्याच्यासाठी आले, आम्हाला तसा काही निरोप नव्हता त्यांच्या ऑफिसकडून किंवा किंवा काही पत्र वगैरे असं काही नव्हतं. मोर्चा येणार होता तो माहिती आहे आणि तो आमचे ॲडिशनल म्युन्सिपल कमिशनर स्वीकारणार होते, तो क्लिअर आहे. कोणता पण मोर्चा येताना ऑफिसमध्ये चेंबरमध्ये येऊन निवेदन देणं अपेक्षित असतो. मला वाटतंय कदाचित ॲडिशनल म्युन्सिपल कमिशनरच्या मार्फत तशीच विनंती करण्यात आली. मात्र जेव्हा कळाला की अण्णा बनसोडे साहेब खाली आले, आम्ही जॉईंट कमिशनरला खाली त्यांना रिसीव्ह करायला सुद्धा पाठवलं, त्यांना वर घेऊन यायला सुद्धा पाठवलं. आणि त्याच्यानंतर माझं आता मीटिंगमधून बाहेर पडलो, पुणेमधून येताना माझा अण्णाशी पण बोलणं झालं, मी त्यांच्याशी पण बोललो आणि सगळं जे काही मला वाटते एक प्रकारे माझं त्यांच्याशी बोलणं पण झालेलं आहे संपूर्ण प्रकरणामध्ये. आणि मला माहिती नव्हतं तो त्यांनी मी क्लॅरिफाय केलंय की ते येणार. मला वाटत नाही तसं. अण्णा बनसोडे सर याच्या आधी उपाध्यक्ष झाल्यानंतर आमच्याकडे 2 ते 3 वेळा आले. आम्ही स्टँडिंग कमिटी हॉलमध्ये त्यांच्यासोबत खूप 2 विस्तृत मीटिंग घेतली. एक मीटिंग मुंबईला पण झाली, त्याच्यानंतर सुद्धा 4-5 बैठका झाली. प्रत्येक बैठकमध्ये आम्ही उपस्थित राहतो, प्रोटोकॉल पण पाळतो. पण जरी त्यांचं काही कन्फ्युजन असेल तर त्यांच्याशी बोलून अजून आय विल ट्राय टू रिसॉल्व्ह. आता आयुक्तांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर बनसोडेंचं खरंच समाधान झालंय का हे पाहणंही महत्त्वाचं असेल. पण यानंतर अण्णा बनसोडे नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी यांचा रिपोर्ट, लोकमत व्हिडिओ.